घटक दुसरा, अभ्यासक्रमाची श्रेणीक्रम. अभ्यासक्रम म्हणजे नियोजित अध्ययन कार्यक्रम होय. त्यामध्ये शिक्षकाने काय शिकवावे, कसे शिकवावे आणि विद्यार्थ्याने काय साध्य करावे हे सांगितलेले असते. अभ्यासक्रमाची श्रेणीक्रम म्हणजे शिकण्याची कौशल्ये योग्य क्रमाने मांडणे, शिकणे सामान्यत सोप्याकडून अवघडाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे आणि सोप्याकडून कठीणाकडे जाते. उदाहरण, मुलाने पेन्सिल कशी धरायची, अक्षरे कशी लिहायची आणि शब्द कसे लिहायचे हे शिकण्यापूर्वी त्यांच्याकडून परिच्छेद लिहिण्याची अपेक्षा करता येत नाही. म्हणून शिकण्याची प्रक्रिया छोट्या टप्प्यामध्ये विभागली जाते. विशेष शिक्षणात अभ्यासक्रमाचा श्रेणीक्रम विशेष महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक मुलाच्या शिकण्याच्या गरजा आणि क्षमता वेगवेगळ्या असतात. यामुळे शिक्षकाला मुलाची सध्याची पातळी ओळखून पुढील अध्ययन टप्प्याचे नियोजन करता येते. वाचन, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषा. वाचनाचा अर्थ. वाचन म्हणजे लिखित चिन्हे ओळखणे, शब्द व वाक्य समजून घेणे आणि लिखित मजकुरातून अर्थ प्राप्त करणे होय. वाचन म्हणजे केवळ शब्द मोठ्याने उच्चारणे नाही. चांगल्या वाचकाला तो काय वाचत आहे हे समजणेही आवश्यक आहे. उदाहरण, मूल वाचते. मुलाकडे लाल रंगाचा चेंडू आहे. मुलाने केवळ वाक्य वाचू नये, तर मुलाकडे चेंडू आहे आणि त्याचा रंग लाल आहे हेही समजले पाहिजे. वाचन कौशल्यांचा श्रेणीक्रम. वाचनाची कौशल्य मूलभूत कौशल्यापासून उच्च पातळीवरील आकलनाकडे हळूहळू विकसित होतात. वाचनपूर्व कौशल्य. औपचारिक वाचन सुरू करण्यापूर्वी आवश्यक कौशल्य: ऐकणे, चित्राकडे पाहणे, वस्तूंची जुळवणी करणे, आकार ओळखणे, दिशा समजणे, समानता व फरक ओळखणे, सोप्या सूचना पाळणे. उदाहरण, शिक्षक 3 चित्रे दाखवून 2 समान चित्रे जुळवण्यास सांगतो. यामुळे अक्षर व शब्द ओळखण्याची तयारी होते. अक्षर ओळख. मूल अक्षरे ओळखणे व त्यांची नावे सांगणे शिकते. मोठी अक्षरे, लहान अक्षरे, अक्षरांची जुळवणी, वर्णमाला क्रम. उदाहरणार्थ, ABCD मधून B दाखवणे, नंतर A स्मॉल a, B स्मॉल b अशी ओळख विकसित होते. ध्वनिविषयक व ध्वनिमूलक जाणीव मूल अक्षरांचे ध्वनी दर्शवतात हे शिकते. शब्द ओळख. मूल सोपे शब्द वाचण्यास सुरुवात करते. उदाहरणार्थ, CAT, कॅट, DOG, सन, पेन, बुक, स्कूल अशा प्रकारे. दृष्टी शब्द. द, इज, am, I, you, and. वाक्य वाचन. मूल सोपी वाक्य वाचते. This is a cat. रवी is playing. I have a book. शिक्षकाने वाक्याचा अर्थ समजला आहे का हेही तपासावे. परिच्छेद वाचन. मूल वाक्यापासून छोट्या परिच्छेदाकडे जाते. उदाहरणार्थ, रवीकडे एक लहान कुत्रा आहे. त्याच्या कुत्र्याचे नाव ब्रुनो आहे. रवी दर संध्याकाळी ब्रुनोसोबत खेळतो. प्रश्न, कुत्रा कोणाकडे आहे? कुत्र्याचे नाव काय? रवी कधी खेळतो? वाचन आकलन. वाचलेल्या मजकुराचा अर्थ समजणे म्हणजे वाचन आकलन. मूल महत्त्वाची माहिती शोधणे, प्रश्नाची उत्तरे देणे, मुख्य कल्पना ओळखणे, घटनाक्रम लावणे व साधे निष्कर्ष काढणे शिकते. उच्च पातळीवरील वाचन. विद्यार्थी माहितीची तुलना करणे, मुख्य कल्पना शोधणे, पुढे काय घडेल याचा अंदाज करणे, मत मांडणे, निष्कर्ष काढणे आणि माहितीचे विश्लेषण करणे शिकतात. प्रादेशिक भाषांमधील वाचन.
हीच श्रेणी कोणत्याही भारतीय प्रादेशिक भाषेत वापरता येते. उदाहरणार्थ मराठी अननस, अननस खा. क्रम, अक्षर, ध्वनी, शब्द, वाक्य, अर्थ. तामिळमध्येही याच पद्धतीने अक्षरापासून शब्द व वाक्यापर्यंत प्रगती होते. दिव्यांग मुलांसाठी वाचनाच्या रणनीती. मोठ्या अक्षरांची पुस्तके वापरणे, चित्र कार्ड वापरणे, ध्वनी आधारित वाचन शिकवणे, बहुसंवेदी पद्धती वापरणे, मोठ्याने वाचून दाखवणे, ऑडिओ पुस्तके वापरणे, महत्त्वाचे शब्द अधोरेखित करणे, मोठे परिच्छेद छोटे भाग करून अतिरिक्त वेळ देणे, पुनरावृत्ती वाचन करणे, सोपी भाषा वापरणे, योग्य सहाय्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे. SLD असलेल्या मुलांसाठी मोठा परिच्छेद देण्याऐवजी चित्र, शब्द, वाक्य, छोटा परिच्छेद असा क्रम वापरावा. यामुळे अडचण कमी होऊन आत्मविश्वास वाढतो. लेखन. लेखनाचा अर्थ. लेखन म्हणजे लिखित चिन्हाचा वापर करून विचार, कल्पना, माहिती आणि भावना व्यक्त करण्याची क्षमता होय. लेखन ही क्रमिक प्रक्रिया आहे. मूल प्रथम स्नायूंचे नियंत्रण विकसित करते आणि नंतर अक्षरे, शब्द, वाक्य व परिच्छेद लिहायला शिकवते. लेखन कौशल्यांचा श्रेणीक्रम. लेखनपूर्व कौशल्य. योग्य पद्धतीने बसणे, पेन्सिल धरणे, हात व बोटांची हालचाल, रेषा काढणे, वर्तुळे काढणे, गिरवणे आणि रंग भरणे. अक्षर निर्मिती. मूल अक्षरे योग्य पद्धतीने लिहायला शिकते. उदाहरणार्थ A, B, नंतर स्मॉल a, स्मॉल b. नक्कल लेखन. मूळ अक्षरे, शब्द व वाक्यांची नक्कल करते. उदाहरणार्थ शिक्षक मँगो लिहितो आणि मूल तेच लिहिते. शब्दलेखन. मूल परिचित शब्द स्वतंत्रपणे लिहायला शिकते. उदाहरणार्थ कॅट, डॉग, स्कूल, टीचर, मदर. वाक्यलेखन. मूल शब्द योग्य क्रमाने लावून अर्थपूर्ण वाक्य लिहिते. उदाहरणार्थ प्लेइंग, रवी इज, रवी इज प्लेइंग. परिच्छेद लेखन. मूल वाक्य जोडून परिच्छेद तयार करते. उदाहरणार्थ माझी शाळा मोठी आहे, माझे अनेक मित्र आहेत, माझे शिक्षक प्रेमळ आहेत, मला शाळेत जायला आवडते. सर्जनशील लेखन. कथा, कविता, वर्णन, वैयक्तिक अनुभव, संवाद व पत्र लिहिणे. कार्यात्मक लेखन. दैनंदिन जीवनात उपयोगी लेखन. अर्ज, सूचना, निमंत्रण, संदेश, खरेदीची यादी, फॉर्म भरणे, पत्ता लिहिणे. उदाहरणार्थ प्रिय शिक्षक, मी आज आजारी असल्यामुळे अनुपस्थित आहे. दिव्यांग मुलांसाठी लेखनाच्या रणनीती. पेन्सिल ग्रिप वापरणे, रेषा असलेला किंवा ठळक रेषांचा कागद देणे, गिरवण्याची पाने वापरणे, ठिपक्यांची अक्षरे देणे, अनावश्यक नक्कल, लेखन कमी करणे, शब्दसंच देणे, कल्पना विकसित करण्यासाठी चित्रे वापरणे, अतिरिक्त वेळ देणे, योग्य ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करू देणे, लेखन उपक्रम छोटे टप्पे करून देणे. डिस्लेक्सिया असलेल्या मुलांसाठी सुट्टीतील अनुभवावर कथा लिहा. असे थेट न सांगता प्रवास, टुरेन, हॉटेल, समुद्र किनारा अशी 4 चित्रे देऊन त्या आधारे वाक्य तयार करण्यास सांगावे. गणित. गणिताचा अर्थ. गणित म्हणजे संख्या, परिमाण, आकार, नमुने, मोजमाप, क्रिया आणि समस्या सोडवण्याचा अभ्यास होय. गणित शिकवताना शक्यतो हा क्रम वापरावा. मूर्त, चित्रात्मक, अमूर्त म्हणजे वास्तविक वस्तू, चित्रे, संख्या व चिन्हे.
गणितीय कौशल्यांचा श्रेणीक्रम. संख्यापूर्व संकल्पना. मोठे लहान, लांब लहान, जड हलके, जास्त कमी, समान वेगळे, जवळ दूर, आधी नंतर. मोजणी. वस्तू मोजणे. उदाहरणार्थ 5 घनक 1 2 3 4 5. संख्या ओळख. दिलेल्या संख्यामधून योग्य संख्या ओळखणे. संख्येच्या संकल्पना. संख्येची किंमत समजणे. मोठे, लहान, समान आणि संख्यांचा क्रम. बेरीज व वजाबाकी. वास्तविक वस्तूपासून सुरुवात. 3 सफरचंद प्लस 2 बरोबर 5. गुणाकार व भागाकार. गुणाकाराची सुरुवात वारंवार बेरीज करून करता येते. 2 + 2 + 2 बरोबर 6. म्हणून 3 × 2 बरोबर 6. भागाकार समान वाटपातून शिकवता येतो. 6 चॉकलेट 3 मुलात समान वाटल्यास प्रत्येकाला 2. अपूर्णांक. पूर्ण वस्तूंचे समान भाग. उदाहरणार्थ पोळी 4 समान भागात विभागल्यास 1 भाग. मोजमाप. लांबी, वजन, वेळ, पैसा, क्षमता. उदाहरणार्थ 1 मीटर 100 सेंटीमीटर. भूमिती. आकार, रेषा, कोन, परिमिती, क्षेत्रफळ. उदाहरणार्थ घड्याळ साधारण गोलाकार आणि पुस्तक साधारण आयताकृती असते. समस्या सोडवणे. दैनंदिन जीवनातील परिस्थितीत गणिताचा वापर. उदाहरण राहुलकडे 100 आहेत, पुस्तक 60चे आहे, 40 शिल्लक राहतील. दिव्यांग मुलांसाठी गणिताच्या रणनीती. वास्तविक वस्तू वापरणे, संख्या कार्ड वापरणे, घनक व मणी वापरणे, संख्या रेषा वापरणे, चित्रे वापरणे, पैसे व घड्याळांचा वापर करणे, एका वेळी एकच टप्पा शिकवणे, पुनरावृत्तीचा सराव देणे, गणित दैनंदिन कृतीशी जोडणे. बौद्धिक दिव्यांगत्व असलेल्या मुलाला लिखित पैशांच्या उदाहरणापूर्वी खऱ्या नाण्या व नोटांच्या साहाय्याने पैसे शिकवावेत. विज्ञान. विज्ञानाचा अर्थ. विज्ञान म्हणजे नैसर्गिक जगाचा आणि आपल्या सभोवतालच्या गोष्टींचा पद्धतशीर अभ्यास होय. विज्ञानामुळे जिज्ञासा, निरीक्षण, प्रश्न विचारणे, प्रयोग, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते. विज्ञान शिक्षणाचा क्रम. निरीक्षण, ओळख, वर्गीकरण, प्रयोग, स्पष्टीकरण आणि उपयोग. विज्ञान कौशल्यांचा श्रेणीक्रम. निरीक्षण. इंद्रियाच्या साहाय्याने वस्तूचे निरीक्षण करणे होय. ओळख. वस्तू व तिचे भाग ओळखणे. उदाहरण मूळ, खोड, पान, फूल. वर्गीकरण. समानतेनुसार वस्तूंचे गट करणे. संकल्पना. समज. वनस्पतींना वाढीसाठी पाणी, हवा, सूर्यप्रकाश व पोषक द्रव्ये आवश्यक असतात हे समजणे. प्रयोग. कृती करून शिकणे. माहिती नोंदवणे. चित्रे, तक्ते, सोपी वाक्य व तक्ते, चार्ट वापरणे. स्पष्टीकरण. निरीक्षणातून मिळालेला निष्कर्ष सांगणे. उपयोग. वैज्ञानिक ज्ञान दैनंदिन जीवनात वापरणे. वैज्ञानिक विचार, प्रश्न विचारणे, अंदाज करणे, तपास करणे, विश्लेषण करणे, निष्कर्ष काढणे व समस्या सोडवणे. उदाहरण बर्फ का वितळतो? मूल अंदाज करते, बर्फाचे निरीक्षण करते आणि परिणाम स्पष्ट करते. दिव्यांग मुलांसाठी विज्ञानाच्या रणनीती. वास्तविक वस्तू वापरणे. प्रतिकृती मॉडेल वापरणे. कृती आधारित उपक्रम घेणे. चित्र व आकृत्या वापरणे. सोप्या सूचना देणे. मुलाकडून कृती करून घेण्यापूर्वी प्रात्यक्षिक दाखवणे. व्हिडिओ व ॲनिमेशन वापरणे. स्पर्श करता येणारे साहित्य वापरणे. व्हिडिओसाठी कॅप्शन वापरणे. उत्तर देण्याचे विविध पर्याय देणे. श्रवण दिव्यांग मुलांसाठी लिखित सूचना. चित्रे, प्रात्यक्षिके, कॅप्शन आणि दृश्य प्रयोग वापरता येतात. सामाजिक शास्त्रे.
सामाजिक शास्त्रांचा अर्थ. सामाजिक शास्त्रे मुलांना स्वतः, कुटुंब, शाळा, समुदाय, समाज, देश, इतिहास, भूगोल, शासन आणि नागरिक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या समजण्यास मदत करतात. सामाजिक शास्त्रांचा अभ्यास सामान्यतः मुलांच्या जवळच्या वातावरणापासून व्यापक जगाकडे जातो. क्रम: स्वतः, कुटुंब, शाळा, समुदाय, स्थानिक, परिसर, राज्य, देश आणि जग. सामाजिक शास्त्रांचा श्रेणीक्रम. स्वजाणीव: नाव, वय, लिंग, आवडी निवडी, वैयक्तिक गरजा व क्षमता. कुटुंब: कुटुंबातील सदस्य, नाती, भूमिका व जबाबदाऱ्या. शाळा: वर्ग, शिक्षक, मित्र, शाळेचे नियम व उपक्रम. उदाहरण: वर्ग स्वच्छ ठेवणे आणि इतरांचा आदर करणे. परिसर: रुग्णालय, बाजार, पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस, बँक, अग्निशमन केंद्र इत्यादी ठिकाणांची माहिती. समुदाय: वेगवेगळ्या व्यक्तींच्या भूमिका. डॉक्टर रुग्णावर उपचार, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, पोलीस सुरक्षितता राखतात, शेतकरी अन्न पिकवतात. स्थानिक भूगोल: स्थानिक परिसर, शहर व राज्याची माहिती. उदाहरण: मुंबई, महाराष्ट्र, भारत. इतिहास: महत्त्वाच्या व्यक्ती, घटना, ठिकाणे व काळानुसार झालेले बदल. उदाहरण: महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास. नागरिकशास्त्र: अधिकार, कर्तव्य, नियम, शासन, लोकशाही, समानता व जबाबदारी. भूगोल: नकाशे, खंड, महासागर, पर्वत, नद्या, हवामान व नैसर्गिक संसाधने. उदाहरण: जगाच्या नकाशावर भारत शोधणे. दैनंदिन जीवनातील उपयोग. सामाजिक शास्त्रातील ज्ञान प्रत्यक्ष जीवनात वापरणे. उदाहरण: स्वच्छता व नागरिक जबाबदारी शिकल्यावर वर्ग स्वच्छता उपक्रमात सहभागी होणे. दिव्यांग मुलांसाठी सामाजिक शास्त्रांची रणनीती. चित्रे व छायाचित्रे वापरणे, नकाशे व मॉडेल्स वापरणे, स्पर्शाधारित नकाशे वापरणे, भूमिका नाट्य वापरणे, कथा वापरणे, शैक्षणिक भेटी आयोजित करणे, व्हिडिओ वापरणे, सोप्या नोट्स देणे, वास्तविक जीवनातील उदाहरणे देणे, उत्तर देण्याचे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे. दृष्टिदिव्यांग मुलांसाठी फक्त नकाशा दाखवण्याऐवजी स्पर्शाद्वारे नकाशा समजून घेता येईल असा टेक्टाईल नकाशा द्यावा. विशेष शिक्षणातील अभ्यासक्रमाच्या श्रेणीक्रमाचे महत्त्व. मुलांच्या क्षमता, शिकण्याचा वेग, आवडी आणि शैक्षणिक गरजा वेगवेगळ्या असल्यामुळे अभ्यासक्रमाचा श्रेणीक्रम महत्त्वाचा आहे. यामुळे शिक्षकाला मुलाची सध्याची पातळी ओळखता येते, वास्तववादी अध्ययन उद्दिष्टे ठरवता येतात, अवघड कौशल्य छोट्या टप्प्यात विभागता येतात, सोप्याकडून अवघडाकडे शिकवता येते, योग्य अध्यापन पद्धती वापरता येतात, योग्य अध्यापन अध्ययन साहित्य निवडता येतात, अनुकूलने व सुविधा देता येतात, मुलांच्या प्रगतीचे निरीक्षण करता येते, योग्य प्रोत्साहन देता येते, स्वावलंबन आणि आत्मविश्वास विकसित करता येतो. अभ्यासक्रमाच्या श्रेणीक्रमाचे एकूण उदाहरण. समजा एखाद्या मुलाला वाचनात अडचण आहे. शिक्षकाने त्याला थेट पूर्ण कथा वाचायला सांगू नये. क्रम: अक्षरे ओळखणे, अक्षरांचे ध्वनी शिकणे, ध्वनी एकत्र करणे, सोपे शब्द वाचणे, वाक्य वाचणे, छोटा परिच्छेद वाचणे, परिच्छेद समजणे, प्रश्नांची उत्तरे देणे, माहितीचा उपयोग करणे. हीच अभ्यासक्रमाच्या श्रेणीक्रमाची मूलभूत संकल्पना आहे. विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार कौशल्य टप्प्याटप्प्याने शिकवणे. निष्कर्ष: अभ्यासक्रमाचा श्रेणीक्रम हा अध्यापनाची पद्धतशीर आणि बालस्नेही पद्धत उपलब्ध करून देतो. यामुळे शिक्षक सोप्याकडून अवघडाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे आणि ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाऊ शकतो. विशेष शिक्षणात तो विशेषतः उपयुक्त आहे, कारण शिकण्याची प्रक्रिया छोट्या टप्प्यात विभागून प्रत्येक मुलाला वैयक्तिक मदत देता येते. वाचन, लेखन, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे कोणताही विषय असो,
शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या सध्याच्या पातळीपासून सुरुवात करून हळूहळू उच्च कौशल्याकडे नेले पाहिजे. यामुळे शिक्षण अधिक समावेशक, अर्थपूर्ण, व्यावहारिक आणि प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी साध्य होते.